आजच्या काळात सर्वात लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे। या क्रिकेटचं औचित्य साधून पालघर पूर्व डॉक्टर आंबेडकर नगरमध्ये शेलार भिवंडी जिल्हा ठाण्याचे प्रसिद्ध उद्योजक उमेश अनंता सोनवणे व त्यांचे आधारस्तंभ महेशजी चौगुले साहेब, आमदार भिवंडी पश्चिम यांच्या सौजन्याने तसेच दिवंगत मंजुळा अनंत सोनवणे यांच्या स्मरणार्थ विराज ग्रुप 1200 भीमचषक 2024 हे आयोजन करण्यात आलं होतं। या क्रिकेट सामन्यांचं आयोजन निशुल्क करण्यात आलं होतं। कुठल्याही संघाकडून कोणतीही प्रवेश फी न घेता संघ खेळवण्यात आले। क्रिकेट सामने विनामूल्य भरवण्याचं एकच उद्दिष्ट की समाजातल्या होतकरू मुलांना भाग घेता यावा आणि सर्वांनी सामाजिक एकोप्यानं राहावं, हा एक उमेश सोनवणे यांचं उद्दिष्ट होतं। या भीमचषक 2024च्या क्रिकेट सामन्यांमध्ये भिवंडी, वसई, पालघर, वाडा अशा एकूण 30 ते 40 संघांनी सहभाग नोंदवला होता। त्यामध्ये प्रथम पारितोषिक व रोख रक्कम वसई संघानं पटकावला, तर द्वितीय पारितोषिक व रोख रक्कम कंचाडवाडा या संघानं पटकावलाय। या सामन्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित उद्योजक उमेश सोनवणे भिवंडी, आरपीआय पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, काँग्रेस पक्षनेते पंकज गायकवाड, पोलीस बॉयज संघटना पालघर जिल्हा महासचिव तथा पत्रकार मंगेश उईके, पत्रकार ऋषिकेश जाधव, इतर पक्षांचे मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते। या क्रिकेट सामन्यांचं आयोजन संदीप राऊत हाडू पालघर यांनी केलं होतं। पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव यांचं उद्दिष्टच होतं की सामाजिक एकोपा सर्वांनी राखला पाहिजे। या एकोपाला कुठेतरी न्याय देण्याचं काम आमचे उमेश सोनवणे साहेब म्हणजे माझे काका हे करत आहेत। विराजच्या नावाने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये क्रिकेटच्या नावाने सुद्धा सामाजिक एकोपा निर्माण करता येऊ शकतो यासाठी ते प्रयत्न करत आहेत। ज्या पद्धतीने समाजावर अन्याय अत्याचार होतात त्या सर्व गोष्टींना वाचा फोडण्याचं काम सुद्धा जे उद्योजक असताना सुद्धा सर्वीकडे तत्पर राहण्याचं काम आमचे उमेशजी सोनवणे साहेब करतात। अतिशय चांगल्या पद्धतीने उद्योजक झाल्यानंतर समाजाला कुठेतरी आपलं देणं लागतं असं त्यांचा स्वभाव जो निर्माण झालेला आहे तो कुठेतरी आपल्या सर्वांना कुठेतरी घेण्यासारखा आहे। आपण समाजाला काय देऊ शकतो यासाठी आपण सुद्धा प्रयत्न केला पाहिजे। तो त्यांच्याजवळ घेण्यासारखा गुण आपल्या सर्वांनी घेतला पाहिजे असं मी सगळ्यांना सांगतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित असलेले समाज घडवण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे असे मी प्रतिपादन करतो। अतिशय उत्कृष्ट असं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये माझे भाऊ योगेशजी भोई व त्यांची टीम यांनी खूप मेहनत घेतलेली व आमचे भिवंडीवरून प्रशांत जाधव सुद्धा या टीम मध्ये सामील झाले। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आमच्या काकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे आयोजन केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। आणि आमच्या आईचं जे स्टँड उभं केले ते आमची मंजुळा आई तिचं आठवण सुद्धा या निमित्ताने झाली त्याबद्दल सुद्धा आमच्या काकांचा आभार मानतो। जय हिंद, जय भीम।